नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे स्वागत करत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर आज आहे बिरसा मुंडा यांची जयंती. या दिवसावर मी तुम्हाला थोडी फारशी व छानशी माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. तो दिवस होता नोव्हेंबर 1897चा. बरोबर 2 वर्ष 12 दिवसांचा तुरुंगवास भोगल्यानंतर बिरसा मुंडा यांची सुटका करण्यात आली. त्याचसोबत डोंका मुंडा आणि मजिया मुंडा या 2 साथीदारांची देखील सुटका करण्यात आली. हे तिघे तुरुंगाच्या मुख्य गेटच्या दिशेने निघाले. तुरुंग लिपिकाने सुटकेच्या कागदपत्रासह त्यांच्या सोबत कापडाचं एक छोटस बंडलही दिलं. आपल्या जुन्या सामानावर नजर मारताना बिरसा मुंडा थोडेसे अस्वस्थ झाले. त्या सामानात त्यांची चप्पल आणि पगडी नव्हती. बिरसा मुंडा यांनी आपले साथीदार डोंका मुंडा यांना आपल्या चप्पल आणि पगडी विषयी विचारले. इतक्यात तुरुंगाधिकार म्हणाला की फक्त ब्राह्मण आणि जमीनदार आणि सावकार यांना चप्पल आणि पगडी घालण्याची परवानगी आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त फोर्ब्स यांनी तुमची चप्पल पगडी न देण्याचे आदेश दिले आहेत. हे ऐकून बिरसा मुंडा यांचे साथीदार काही बोलणार इतक्यात बिरसा मुंडा यांनी हातवारे करून त्यांना शांत बसायला सांगितलं. जेव्हा बिरसा मुंडा आणि त्यांचे साथीदार तुरुंगाच्या गेटमधून बाहेर आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी 25 लोक जमले होते. बिरसा मुंडा यांना पाहताच त्यांनी बिरसा भगवान की जय अशा घोषणा दिल्या सुरुवात केली. त्यावर बिरसा मुंडा म्हणाले, मी देव नाहीये, या लढाईत आपण सगळे एक समान आहोत. तेव्हा बिरसांच्या साथीदार बारमी म्हणाल्या की आम्ही तुम्हाला धरती आबा हे दुसरं नाव देखील दिलंय. आता आम्ही तुम्हाला या नावाने हाक मारू. झारखंड मधील सर्वात आदरणीय व्यक्ती म्हणजे बिरसा मुंडा यांनी अगदी लहान वयातच इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला. वयाची 25वी सुद्धा गाठली नव्हती तेव्हा त्यांना हा लढा उभारला. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी मुंडा जमातीत झाला. त्यांना बासरी वाजवण्याची आवड होती. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे बिरसा अगदी किरकोळ अंगकाठीचे होते. त्यांची उंची फक्त 5 फूट 4 इंच होती. जॉन हॉफमन त्यांच्या एन्सायक्लोपीडिया मंडरिका या पुस्तकात लिहितात की त्यांच्या डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसत होती. इतर आदिवासींच्या तुलनेत त्यांचा रंग उजळ होता. त्यांना एका महिलेशी लग्न करायचं होतं पण ते तुरुंगात गेल्यावर ती प्रामाणिक राहिली नाही म्हणून त्यांनी तिचा विषय सोडून दिला. सुरुवातीच्या काळात ते बोहोंडाच्या जंगलात मेंढ्या राखायचे. 1940 मध्ये झारखंडची राजधानी रांची जवळील रामगड येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराला बिरसा मुंडाचं नाव देण्यात आलं होतं. बिरसा मुंडाच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 2000 मध्ये झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली. ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि नंतर सोडलाही. बिरसा मुंडा यांचं प्राथमिक शिक्षण सालगा येथे जयपाल नाग यांच्या देखरेखीखाली झालं. एका जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता पण इंग्रजांनी आदिवासींच्या धर्मांतराची मोहीम आखली. असं वाटताच त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडला. त्याविषयीचा एक किस्सा झारखंड भागात खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या एका ख्रिस्ती शिक्षकाने मुंडा लोकांसाठी अपशब्द वापरले. यांचा विरोध म्हणून बिरसा मुंडा यांनी वर्गावर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांना वर्गात बसू दिलं नाही आणि शाळेतूनही काढून टाकलं. ख्रिश्चन धर्माचा त्याग करून बिरसेत हा नवा धर्म स्थापन केला. मुंडा आणि उराव जमातीचे लोक या धर्माचं पालन करू लागले. इंग्रजांच्या धर्मांतर धोरणाला त्यांनी एक प्रकारे आवाहन दिलं होतं. बिरसा मुंडा यांच्यावर 500 रुपयाचा इनाम होता. बिरसा यांनी 1886 ते 1890 अशी 4 वर्ष चाईबासा या ठिकाणी व्यतीत केली होती आणि याच ठिकाणाहून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी चळवळ सुरू झाली. यावेळी त्यांनी एक घोषणा दिली होती
अबुया राजे येते जाना महाराणी राज तुटू जाना, म्हणजे आता महाराणीचं राज्य संपलं असून मुंडा राज्य सुरू झालं आहे. मुंडा यांनी आपल्या लोकांना सरकार दरबारी कोणताही कर न भरण्याचे आदेश दिले होते. 19व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या भूमी धोरणाने आदिवासींची पारंपरिक भूमी व्यवस्था मोडकळीस आणली होती. सावकारांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू केलं होतं. आदिवासींना जंगलातील संसाधने वापरण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. या विरोधात मुंडा लोकांनी उल गुलाम नावाची चळवळ सुरू केली होती. त्यावेळी बिरसा मुंडा राज्य स्थापनेसाठी प्रेरक भाषण द्यायचे. के.एस. सिंग त्यांच्या बिरसा मुंडा अँड हिज मूवमेंट या पुस्तकात लिहितात. बिरसा मुंडा त्यांच्या भाषणात म्हणायचे, घाबरू नका, माझं साम्राज्य सुरू झालं आहे. सरकारचं राज्य संपलंय. त्यांच्या बंदुका लाकडात रूपांतरित होतील. जे लोक आडवे येतील त्यांना रस्त्यातून दूर करा. त्यांनी पोलीस स्टेशन आणि जमीनदाराच्या मालमत्तेवर हल्ले करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणचे ब्रिटिश झेंडे उतरवून मुंडा राज्याचं प्रतीक असलेले पांढरे झेंडे लावण्यात आले. त्या काळी इंग्रज सरकारने बिरसा मुंडा यांची माहिती देणाऱ्याला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. ही रक्कम तेव्हा बरीच मोठी होती. बिरसा मुंडा यांना 24 ऑगस्ट 1895 रोजी पहिल्यांदा अटक करून 2 वर्षाची शिक्षा करण्यात आली होती. पुढे तुरुंगातून सुटून आल्यावर ते भूमिगत झाले आणि इंग्रजांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी गुप्त बैठका घेऊ लागले. सरदार चळवळीतून प्रेरणा बिरसा मुंडा यांची चळवळ सुरू होण्याआधी म्हणजेच 1858 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध सरदार चळवळ सुरू झाली होती. वेठबिगारी संपविण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याच वेळी रांची जवळील सिलागाईन गावात बुद्धू भक्त यांनी आदिवासींना इंग्रजांविरुद्ध संघटित केलं होतं. त्यांनी संघटित केलेल्या 50 आदिवासी लोकांजवळ धनुष्यबाण असायचे. अबुवा दिसोमरे, अबुवा राज अशा घोषणा ते द्यायचे. म्हणजे हा आमचा देश आहे आणि आम्हीच त्यावर राज्य करू. जेव्हा केव्हा एखादा जमीनदार किंवा पोलीस अधिकारी लोकांना त्रास द्यायचे तेव्हा बुद्धू आपल्या लोकांसह त्यांच्या घरावर हल्ले चढवायचा. तोहिन सिन्हा आणि अंकिता वर्मा त्यांच्या द लेजंड ऑफ बिरसा मुंडा या पुस्तकात लिहितात, एकदा मोहिमेवर जाण्यापूर्वी बुद्धू आणि त्यांचे साथीदार शंकराच्या मंदिरात पूजा करायला गेले. मंदिराजवळ गेले तर मंदिरातून बंद होतं. आता काय करायचं असा विचार करत असतानाच 20 पोलीस मंदिरातून बाहेर आले आणि त्यांच्यात झडप झाली. यात बुद्धूसह 12 आदिवासीही मारले गेले तर बाकीच्यांना कैद करण्यात आलं. असं म्हणतात की बुद्धूला 10 गोळ्या लागल्या तरी मरता मरता तो म्हणाला, आज तुम्ही जिंकलात, पण ही तर सुरुवात आहे. एक दिवस आमचं उलगुलाम तुमची सत्ता उघडून टाकेल. डोंबारी डोंगरावर सैनिकांसोबत झडप 1900 साल उजाडेपर्यंत बिरसांचा संघर्ष छोटा नागपूरच्या 550 चौरस किलोमीटरवर पसरला होता. 1899 मध्ये या संघर्षाची व्याप्ती आणखीन वाढली होती. त्याच वर्षी 89 जमीनदाराची घरं पेटविण्यात आली होती. आदिवासींचं बंड एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलं होतं की रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सैन्याकडे मदत मागितली. डोंबारी टेकडीवर आदिवासी आणि सैन्यात युद्ध झालं. के.एस. सिंग त्यांच्या पुस्तकात लिहितात, सैनिकांना पाहताच आदिवासींनी धनुष्यबाण आणि तलवारी चालवायला सुरुवात केली. इंग्रजांनी मुंडारी दुभाषांमार्फत त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगितलं. बंदुकीच्या पहिल्या 3 फेरी जडण्यात आल्या, पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही. बिरसांनी भाकीत केलं होतं की इंग्रजांच्या बंदुका लाकडात आणि गोळ्या पाण्यात बदलतील. हे भाकीत खरं ठरल्याच आदिवासींना वाटू लागलं. त्यांनी मोठ्या मोठ्याने ओरडून
या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. यानंतर इंग्रजांनी बंदुकीच्या 2 फेरी झाडल्या. या 2 बिरसेट मारले गेले. तिसऱ्या फेरीत 3 आदिवासी कोसळले. यानंतर ब्रिटिश सैनिकांनी डोंगरावर हल्ला केला. आदिवासी मागच्या बाजूने पळून जाऊ नये म्हणून अर्ध्या सैनिकांना डोंगराच्या मागच्या बाजूला पाठवलं होतं. के.एस. सिंग लिहितात की या हल्ल्यात शेकडो आदिवासी मारले गेले आणि टेकडीवर मृतदेहाचा खच पडला होता. गोळीबारानंतर ब्रिटिश सैनिकांनी आदिवासींचे मृतदेह दऱ्यांमध्ये फेकून दिले तर जखमींना जिवंत पुरलं. या हल्ल्यादरम्यान बिरसाई तिथेच होते, पण तिथून पळ काढण्यात ते यशस्वी ठरले. असं म्हटलं जातं की या हल्ल्यात सुमारे 400 आदिवासी मारले गेले, पण ब्रिटिशांच्या हाती केवळ 11 मृतदेह लागले. 3 मार्चला इंग्रजांनी चक्रधरपूर जवळील एका गावाला वेढा दिला. बिरसाचे जवळचे सहकारी कोमटा, बर्मी आणि मोएना यांना अटक करण्यात आली, पण बिरसा मुंडा हाताला लागले नाहीत. तेव्हाच एस.पी. रॉश यांच्या नजरेस एक झोपडी पडली. तुहिन सिन्हा आणि अंकिता वर्मा लिहितात, रॉशने आपल्या बंदुकीने त्या झोपडीचा दरवाजा उघडला. आतलं दृश्य पाहून तो काही क्षण उडालाच. आतमध्ये बिरसा मुंडा मांडी घालून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र हास्य होतं. काही न बोलता ते तिथून उठले आणि पेढा घालण्यासाठी तयार झाले. रोशने एका शिपायाला बिरसाच्या हातात बेड्या घालण्याचे आदेश दिले. ही तीच व्यक्ती होती जिने त्या भागातील ब्रिटिश प्रशासनाला हैराण केलं होतं. बिरसा मुंडा यांना अटक झाल्याचं लोकांना कळू नये म्हणून दुसऱ्या मार्गाने त्यांना रांचीला नेण्यात आलं, पण रांचीला पोहोचताच हजारोंचे समुदाय त्यांना बघण्यासाठी आले होते. माहिती पुरवल्यामुळे बिरसांना अटक. बिरसांच्या अटकेसंदर्भातील अहवाल सिंहभूमच्या आयुक्तांनी बंगालच्या मुख्य सचिवांना पाठवला होता. 500 रुपयांचा इनाम पोटी मनमारू आणि जरीकल या आजूबाजूच्या गावातील 7 लोकांनी बिरसांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आयुक्तांनी आपल्या अहवालात लिहिलं होतं की 3 फेब्रुवारीला काही लोकांनी सेंटराच्या पश्चिमेकडील जंगलातून दुराचे लोट उठवताना पाहिलं. जवळ गेल्यावर त्यांना बिरसा मुंडा आपल्या 2 तलवारी आणि त्यांच्या बायकांसह दिसले. थोड्या वेळाने बिरसा मुंडा यांचा डोळा लागला. त्यांना तशाच अवस्थेत उचलून बंडगाव येथील उपायुक्तांकडे आणण्यात आलं. बिरसांना पकडून देणाऱ्या लोकांना 500 रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आले. बिरसा मुंडा यांना चाईबासाऐवजी रांचीला नेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. बिरसांना बेड्या घालून न्यायालयात हजर केलं. आयुक्त असलेल्या फॉबर्सने ठरवलं होतं की सुनावणीच्या दिवशी बिरसांना बेड्या घालून न्यायालयात हजर करायचं, जेणेकरून लोकांना दिसेल की ब्रिटिश सरकारशी वाकडं घेतल्याचे काय परिणाम होऊ शकतात. आयुक्त फॉबर्स आणि टी.सी.पी. ब्राऊन न्यायालयात पुढच्या बाकांवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य होतं. तिथे फादर होफमनही त्यांच्या डझनभर साथीदारांसह उपस्थित होते. इतक्यात बाहेर गोंधळ सुरू झाला. ब्राऊन धावतच बाहेर आले. बाहेरचा जमाव बिरसांच्या सुटकेची मागणी करत होता. त्यांच्या सोबत जवळपास 40 सशस्त्र पोलीस आले होते. बिरसांना चापकाने बेदम मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं, पण बिरसाच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. हे दृश्य बघून ब्राऊन खजील झाला. त्याला त्याची चूक कळली. फॉबर्सचा अंदाज होता की बिरसा यांना बेड्या घालून न्यायालयात आणल्याने लोकांना समजेल की ब्रिटिश सरकारशी वाकडं घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात. पण फॉबर्सचा अंदाज चुकला. घाबरण्याऐवजी लोक बिरसा यांच्या समर्थनात पुढे आले. बिरसांना तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आलं होतं. तिथे कोणाचीही भेट होऊ दिली नव्हती. सूर्यप्रकाश मिळावा म्हणून फक्त त्यांना तासभर
कोठडीच्या बाहेर आणलं जायचं. असंच एके दिवशी बिरसा मुंडा झोपेतून उठल्यावर त्यांना खूप ताप चढला होता. अंगात प्राण उरले नव्हते. त्यांचा घसा इतका सुजला होता की पाणी गिळणंही शक्य नव्हतं. थोड्या दिवसात त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. अशातच 9 जून 1900 रोजी सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मावली. पुढे रांची तुरुंगाचे अधीक्षक कॅप्टन अँडरसन यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या साक्षीत म्हटलं होतं की बिरसाचा मृतदेह कोठडीतून बाहेर आणल्यावर खळबळ उडाली. सर्व बिरसेतांना बोलावून बिरसाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितलं, पण भीतीपोटी कोणीही पुढे आलं नाही. 9 जूनला संध्याकाळी 5:30च्या दरम्यान मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यात आलं. त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर पाणी झालं होतं. लहान आतडं पूर्णपणे नष्ट झालं होतं. शवविच्छेदन अहवालात कॉलरामुळे मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलं. बिरसाच्या साथीदारांचं म्हणणं होतं की त्यांना विष घालून मारलं होतं. तुरुंग प्रशासनाने त्यांना शेवटच्या क्षणी वैद्यकीय मदतही मिळू दिली नाही. त्यामुळे शंकेला जागा उरली. अखेरच्या क्षणी बिरसा काही क्षणासाठी शुद्धीवर आले होते. त्यावेळी ते म्हणाले की मी शरीरापुरता मर्यादित नाही, उलगुलान चळवळ सुरूच राहील. बिरसाच्या मृत्यूनंतर मुंडा चळवळ शिथिल पडली, पण त्यांच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनी ब्रिटिश सरकारने छोटा नागपूर टेन्सी ऍक्ट संमत केला. या कायद्यानुसार बिगर आदिवासींना आदिवासींची जमीन खरेदी करता येणार नव्हती. चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच. तुम्हाला व तुमच्या परिवारास माझ्याकडून पुन्हा एकदा बिरसा मुंडा जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करू शकता. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.